प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर इकडे मिहिरने मिहिकाला चिठ्ठी पाठवून तिची माफी मागून त्याला तिच्याशीच लग्न करायचे असल्याचे सांगतो आणि ती चिठ्ठी जेव्हा सागरच्या हाती लागते त्यावेळी सागरचा मोठा गैरसमज होऊन मुक्ता आणि सागर यांच्यामध्ये खूप वाद निर्माण होतो. अशातच मुक्ता घर सोडून निघून जाते. तर दुसऱ्याच दिवशी आदित्यचा वाढदिवस असतो. तर आता सागर मुक्ताचा शोध घेऊन तिची माफी मागून तिला घरी आणणार का? सागर आदित्यचा वाढदिवस साजरा करणार का? आणि आदित्य सागरसोबत घरी यायला तयार होणार का? हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे इंद्राच्या पायाला लागलेलं असते, त्यामुळे सागर खूपच घाबरलेला असतो. परंतु सागरची सर्वजण समजूत काढतात. इतक्यात तिथे कोमल येते आणि बाहेर मिहिर आल्याचे सांगते. तेव्हा चिडलेला सागर मिहिरकडे जातो आणि त्याला एक चिठ्ठी दाखवत म्हणतो की ही चिठ्ठी तू मिहिकाला का लिहिली आणि त्याला जाब विचारतो. त्यावेळी मुक्ता मिहिरला म्हणते, जर तुला मिहिका आवडते, तू तिच्यावर प्रेम करतो, तर तसं तू स्पष्ट सांग ना. असं स्वतःच्या मनात प्रत्येक गोष्ट दाबून ठेवू नकोस. तेव्हा सागर मुद्दाम मुक्ताकडे पाहून मिहिरला म्हणतो, मी हिटलर नाही आहे आणि प्रत्येकाने स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे. तुझ्या मनात जे असेल ते सांग मिहिर, कारण इथे लोकांच्या मनातील माझ्याविषयीचे गैरसमज दूर करायचे आहेत. तर मिहिर न घाबरता त्याचं मिहिकावर प्रेम असल्याचे सांगतो. तो कबूल करतो की त्याचं मिहिकावर खूप प्रेम आहे, परंतु दादोस मला तुला विचारल्याशिवाय काहीच करायचे नाही असे म्हणतो. तेव्हा सागर मुक्ताला म्हणतो की कळालं का किती इज्जत करतो हा माझी. आणि तो मिहिरला म्हणतो की तसंही मिहिका तुझ्यासाठी चांगली मुलगी नाही आहे. असं सागर जेव्हा मिहिरला सांगतो तेव्हा मुक्ता सागरवर खूप डाफरते. तेव्हा सागर म्हणतो की मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे वाटत नाही आणि निघून जातो. आणि इकडे मिहिर मुक्ताची माफी मागतो आणि तोही निघून जातो. मुक्ताला खूपच वाईट वाटते. मुक्ता रागाने घर सोडून निघून जाते. संध्याकाळी सई खूपच रडत असते, कारण मुक्ता अजून घरी आलेली नसते आणि कोणाचा फोन पण उचलत नसते. त्यामुळे सर्वजण घाबरलेले असतात. तेव्हा सागर घरी येतो तेव्हा सई जास्तच रडते. सागर सईची समजूत काढतो आणि तिला वचन देतो की तो मुक्ताला घरी घेऊन येईल. सागर, माधवी, पुरुषोत्तम सर्वजण मुक्ताचा शोध घेतात, पण ती कुठेच सापडत नाही. तेव्हा बापू म्हणतात की हॉस्पिटलमध्ये असेल. तेव्हा सागर म्हणतो की ती डेंटिस्ट आहे, हार्ट सर्जन नाही, एक फोन तर उचलू शकतेच. सर्वजण जीवाच्या आकांताने मुक्ताचा शोध घेत असतात. माधवी तर खूपच रडत असते. सागर सर्व ठिकाणी मुक्ताचा शोध घेतो, वॉचमनला विचारतो, पण काही केल्या मुक्ता सापडत नाही. तर इकडे सर्वजण हताश झालेले असतात. सागर पोलीस स्टेशनमध्ये जाणार असतो, तितक्यात मुक्ता दारात उभी असते. घरातील सर्वजण तिला प्रश्न विचारून भांबावून सोडतात. मुक्ता काहीच बोलत नाही. तर सागर मुक्ताला विचारतो की पुढे कुठे गायब होती. असे विचारताच मुक्ता सागरवर चिडते आणि म्हणते, तुम्ही दरवेळी दारू पिऊन उशिरा घरी येता, तेव्हा मी तुम्हाला काही विचारते का? मग मला एवढे प्रश्न का? मला फक्त एकांत पाहिजे होता. असं म्हणताच सागर चिडतो आणि म्हणतो, मी फक्त सईसाठी हे विचारतोय. तर मुक्ता सागरशी उलट व्यवहार करायला लागल्याने पुरुषोत्तम सागरची माफी मागतो आणि मुक्ता काही न बोलता डायरेक्ट सईकडे जाते. सर्वजण सागरचा राग शांत करतात. इकडे मुक्ता सईकडे येते आणि घट्ट मिठी मारते. तेव्हा मुक्ता सईला वचन देते की ती तिला सोडून कधीच जाणार नाही आणि तिच्याशी गप्पा मारते. तिची समजूत काढून तिच्या चेहऱ्यावर हसू आणते. दुसऱ्या दिवशी आदित्यचा वाढदिवस असल्याने घरातील सर्वजण खूप खुश असतात. मुक्ताला मिहिका फोन करून सांगते की तिला जॉब मिळाला आहे, परंतु मुक्ता जास्त काही न बोलता फोन ठेवते. इतक्यात सागर येतो आणि मुक्ताला सरळ सरळ सांगायला लागतो
की तो मरेल पण त्याचा शब्द खाली पडू देणार नाही. त्यामुळे तुम्ही जे मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाची स्वप्न पाहत आहात ती बंद करा. त्यावर मुक्ता सागरला म्हणते, तुमचं झालं असेल तर मी जाऊ का, आणि तिथून निघून जाते. तिकडे हर्षवर्धनने अजून एक घाणेरडी चाल खेळून परत सागरला त्रास देण्यासाठी कारस्थान रचलेलं असतं. तर आता सागर आदित्यचा वाढदिवस आनंदात साजरा करणार का, की परत सागर बाबतीत हर्षवर्धन आदित्यच्या मनात विष पेरून नवं कट कारस्थान रचणार का, हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. तर येणाऱ्या भागात अजून काय ट्विस्ट असेल ते सर्वात आधी पाहायचं असेल तर आमच्या देवमाणूस या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.